नमस्कार. लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. पहिला टप्पा असणारे शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. दुसरा टप्पा असणारे शुक्रवार दिनांक 26 एप्रिल बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी. तिसरा टप्पा असणारे दिनांक मंगळवारी 7 मे रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले. आणि शेवटचा टप्पा असणारे सोमवार दिनांक 13 मे नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड. पाचवा टप्पा असणारे सोमवार दिनांक 20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, नाशिक, मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, मुंबई उत्तर, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की 16 जून 2024 रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. शिवाय देशात काही राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. येथेही निवडणुका होणार आहेत. 10.5 लाख पोलिंग बूथ असून 97 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. देशातील भौगोलिक परिस्थिती निराळी आहे, तरी विनासायास निवडणुका पार पाडण्याचा आयोगाचा निर्णय आहे. 54 लाखांपेक्षा जास्त EVM मशीनद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार असून 1.5 कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी आत्ताच सांगितलेलं आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी 1.52 कोटी नवमतदार आहेत. त्यात 48,000 तृतीयपंथी मतदार असणार आहेत. 100 वर्षांवरील मतदार 2 लाख आहेत. 1.7 कोटी पुरुष मतदार, 47.1 कोटी महिला उमेदवार, 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार, 82 लाख प्रौढ मतदार. महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की मसल आणि मनी पॉवर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पावलं उचलली गेली आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना केल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. मागील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पैसा आणि बळाचा वापर झाल्याचं आमचं निदर्शनास आले. त्यामुळे सगळा हिंसा आणि पैशांचा गैरव्यवहार आम्ही होऊ देणार नाही यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये, असं त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं.